हॅलो सगळ्यांना. तर आज आहे आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 5. तर चला, कालपर्यंत तुम्ही पाहिलं, कालच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. नसला व्हिडिओ पाहिला तर एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची लिंक लागेल. तर हे मला पाहायला आले, मस्त साडी वगैरे नेसून मी तयार झाले. आता पाहायचं म्हटलं की पाट वगैरे ठेवतात आणि मुलीने तांब्या भरून घेऊन यायचं आणि त्या पाटावरती बसायचं. आणि मग समोरचे जे कोणी त्यांच्यासोबत पाहुणे आलेले ते तुम्हाला एकदम प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. अशी आमच्या वेळेस तरी पद्धत होती बरं का. त्याचप्रमाणे आईने मला सांगून पाठवलं होतं की खांद्यावर नाही तर डोक्यावर पदर घ्यायचा, खाली मान घालायची, जे काय प्रश्न विचारतील ना त्याला उत्तरं द्यायची. इकडे तिकडे वरती मान करून काय गुरु पाहायचं नाही बरं का. तशी तर सवय नव्हती, आता पहिलीच ओळ होती, त्याच्यामुळे काय एवढा अनुभव पण नव्हता पाहुणे बघायला आल्यावर काय काय असतं. आई मला म्हटली, एक दोन प्रश्न विचारतील त्याची उत्तरं दे आणि शांत बस. तर म्हटलं ठीक आहे. गेले, मला एक दोन प्रश्न विचारले, नाव काय, जन्मतारीख काय, शिक्षण किती, आवड काय, एवढंच विचारलं आणि मग लगेचच तिथून मला जायला सांगितलं. मग जरा वेळातच आता ह्या बाकीच्यांच्या गप्पा झाल्यास छान स्वयंपाक बनवला होता. पुरी भाजी, जिलाबी, वरण भात असं सगळ्यांसाठी जेवणाचा बेत केला होता आईने ह्यांनी. तर सगळ्यांची जेवण वगैरे झाली. आता आईला मी हळूच म्हटलं की मला मुलाला पाहायचं होतं आणि मग तू मला म्हटली वरती पाहू नको, आता मुलाला मी कसं बघणार असं मी तिला म्हणतच होते. तेवढ्यात सासूबाई म्हटल्या, मग चल की बाहेर बघायला. म्हटलं नाही नाही नको. असं त्यांनी ऐकल्यावर त्या मला म्हटल्या, पण आता पाहायचं तर होतं, पण आता डायरेक्ट पण कसं पाहणार ना, त्याच्यासाठी थोडंसं मनात चालू होतं की काहीतरी आयडिया केली पाहिजे. तर नेमके त्यांनी ना गाड्या ज्यावेळेस आले ना टू व्हीलरवरती, त्या 3-4 गाड्या त्यांच्या आमच्या किचनच्या खिडकीच्या बाजूला झाडे तिथं लावल्या होत्या. आणि मग आई म्हटली, आता जे जायला निघले ना की पाटावरती उभं राहा, कारण थोडीशी खिडकी उंच होती आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावरती उभं राहून मुलाला पहा काळ्या कलरचा चेक्सचा शर्ट घातलेला आहे नवरदेवाने, असं मला तिने सांगितलं. आता आमच्या दोघी बहिणींना असं झालं होतं की हे कधी जातील आणि आम्हाला कधी नवरदेव पाहायला भेटेल. खरंच नवरदेवाला चोरून पाहण्याची मजा काही वेगळीच असते बरं का. तेव्हा पण अशी गंमत झाली ना, नेमकं आम्ही त्यांना पाहायला गेलो आणि ते नेमके आमच्या इकडेच खिडकीकडेच तोंड करून उभे होते. त्याच्यामुळे त्यांनी पण पटकन पाहिलं की कुणीतरी पाहते डोकावून. परत मग ते पण असे खोडील खिडकीकडेच तोंड करून मुद्दाम उभे राहिले. मग आम्ही दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हाही ते पाहतच होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना मला पाहायचं असेल, त्याच्यामुळे मग ते त्यांचं लक्ष होतं, पण त्यांनी असं दाखवलं नाही की माझ्या लक्षात आलंय की कोणीतरी मला पाहते. तेव्हा मी तिथं असं उभं राहून मस्त आम्ही दोघी बहिणींनी यांना चोरून पाहिलं बरं का. आता पायात अक्षणित प्रेमात पडणं हे असं काही त्यावेळेस वाटलं नाही, कारण एवढं काही कळतच नव्हतं प्रेमात पडणं वगैरे. पण हां, आवडले होते एक नवरदेव म्हणून, म्हणजे छान आहे मुलगा, म्हणजे छान वाटला होता. छान वाटलं, म्हटलं छान आहे नवरदेव. त्याच्यानंतर मग लगेच सासूबाईने माझ्या तोंडावरच ह्यांना सांगितलं, माझ्या मम्मी पप्पाला, की आम्हाला मुलगी पसंत आहे, तुम्हाला जेव्हा केव्हा बघायला यायचे, आमचं घरदार ते पाहायला या तुम्ही, असं सांगितलं. म्हटल्यावर काय आमच्या घरचे खुश झाले एकदम. चला, म्हणजे 50% नातं जुळल्यासारखं त्यांना वाटत होतं. तर हे बघा, माझे मिस्टर मला जेव्हा पाहायला आले ना तेव्हा हे असे काही दिसायचे. तेव्हाचा हा फोटो मी तुमच्याशी शेअर केलाय. चला मग आजची स्टोरी इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.